बऱ्याच दिवसापासून नाना आमचा तुमच्यावर डोळा होता। पुढच्या काळामध्ये त्या अन्यायाला आपण पूर्ण भरून काढू। सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत। अनेक पक्षामधून कार्यकर्ते सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत। गावागावामधून सुधाकर घारे यांनी महत्त्वाचे कार्यकर्ते हेरले असून त्यांची मनधरणी करून आणि पक्षाकडून त्यांना ताकद देऊन पक्षप्रवेश केले जात आहेत। नुकताच हुमगावमधील सरपंच सुप्रिया बार्शी यांच्या समवेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। बोरगावमधील मनसे सैनिकांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला। ह्या पक्षप्रवेशादरम्यान सुधाकर घारे यांनी सर्वांशी संवाद साधला। पक्षाकडून सर्वांना सहकार्य केले जाईल आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी आवश्यक असणारी शक्तीसुद्धा वेळोवेळी दिली जाईल असा विश्वास देण्यात आला। बऱ्याच दिवसापासून आमचा तुमच्यावर डोळा होता आणि आज अखेर पक्षप्रवेश होऊन आमच्या प्रयत्नांना यश आलं असा युक्तिवाद सुधाकर घारे यांनी विनोदी भूमिकेत मांडला। बऱ्याच दिवसापासून नाना आमचा तुमच्यावर डोळा होता आणि आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला यश येत आहे। परंतु मी आपल्याला आज या प्रसंगी शब्द देतो, आपण कुठल्याही पक्षात काम केलं असेल परंतु आज खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि माझ्या विश्वासावर आपण राष्ट्रवादीत प्रवेश करतात आपला कायम मान सन्मान राखला जाईल। आपली कायम प्रतिष्ठा कशी उंच ठेवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केले जातील। जोमाने काम करायचं आहे। आपण बघितलं असेल तुमच्या ओळपण ग्रामपंचायतीमध्ये अनेक दिवस बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळे प्रवेश झाले। नंतर तुम्ही प्रवेश केला असेल, नंतर अनेक दुसऱ्या ग्रुपने प्रवेश केला असेल, आज मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये प्रवेश केलाय। म्हणजे आज मला वाटते बोरगाव गावामध्ये 80% आपली ताकद म्हणायला हरकत नाही। कारण आपण जेव्हा काम करत असतो, बाईंनी सांगितलं ज्या गावात जाऊ त्या गावामध्ये विकास करण्याचं आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम केलं। त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला या तालुक्याचा या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि तुम्ही सर्वजण ताकदीने माझ्यासोबत राहाल। येणारी ही विधानसभा आहे, या विधानसभेसाठी आपण सगळेजण ताकद लावून मेहनत करून तुमची ताकद असेल, तुमची युक्ती असेल, शक्ती असेल, सर्व पणाला लावून ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांसाठी आणि या मतदारसंघासाठी लढवायची आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे। पुढच्या काळामध्ये त्या अन्यायाला आपण पूर्ण भरून काढू आणि ह्या पक्षामध्ये तुम्हाला नेहमीच मान सन्मान राहील याची मी आपल्या सर्वांच्या व्यासपीठावरच्या प्रमुख प्रतिनिधीच्या साक्षीने तुम्हाला मी शब्द देतो। आपण सर्वच सुधाकर घारे होण्याची गरज आहे। प्रत्येकाने सुधाकर घारे होऊन प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन आपल्याला आपल्या पक्षाची बाजू मांडणं गरजेचं आहे। आपल्या पक्षाचे विचार, आपल्या पक्षाचं ध्येय धोरण असेल हे सांगणं गरजेचं आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।